नमस्कार मंडळी, जर तुम्ही वास्तुशास्त्रानुसार पूर्णपणे चौकोन असलेला, कुठल्या प्रकारचा कट नसलेला, पूर्व पश्चिम दरवाजे असलेला आणि त्यासोबतच प्रशस्त लिव्हिंग, प्रशस्त डायनिंग, मोठा फ्लॅट जर तुम्ही बघत असाल, सर्व प्रकारच्या लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी अम्युनिटीज जर बघत असाल, हाकेच्या अंतरावर मेट्रो स्टेशन, बस स्टॉप्स, हॉस्पिटल्स, जवळच भाजी मंडई आणि अशा सगळ्या सोयी सुविधा असलेला जर प्रोजेक्ट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच. तर मंडळी, मी इथं आहे वनाज कॉर्नर कोथरूड इथे. तर चला आपण बघूया प्रोजेक्ट. इथेच भाजी मंडई आणि आपल्या ज्या डेली सुविधा आहेत त्यांची व्यवस्था इथं आहे. इथून आपण फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आपला प्रोजेक्ट आहे. तर बघूया आपण, चला. या चौकातून उजवीकडे आपल्याला वळायचं आहे आणि इथे या सगळ्या दुकानांची व्यवस्था आहे आणि इथूनच आपल्याला उजवीकडे वळायचं आहे. या प्रोजेक्टच्या अगदी जवळच 200 फुटावरती हे सह्याद्री हॉस्पिटल आहे. आणि प्रोजेक्टच्या एकदम लागून समोरासमोरच आपल्याकडे हे जित ग्राउंड आहे. आणि मित्रांनो, आपण आता पोहोचलोय आपल्या प्रोजेक्टच्या इथे. त्याचं नाव आहे सार्थक आराधना. अतिशय प्रीमियम, प्रशस्त, स्पेशियस 2 आणि 3 BHK अपार्टमेंट्स आपल्याकडे आहेत. तर हा आपला ड्रायवे आहे. नमस्कार मंडळी, आपण कोथरूडमध्ये जेव्हा घर बघत असतो तेव्हा कोथरूडमधला जो सप्लाय, ज्यामध्ये 2 BHK हे 700 फुटाच्या खाली, 700-750 फुटाच्या खाली आणि 3 BHK 900 किंवा 1000 फुटाच्या खाली असे बनवले जातात. छोटे अपार्टमेंट्स, छोटी घरं, छोट्या बेडरूम्स असे असतात. आणि इथेच सार्थक आराधना, सार्थक हाऊसिंगने जो प्रोजेक्ट आणला आहे त्यामध्ये अतिशय प्रशस्त अशा 2 BHK आणि 3 BHKची आपण इथं बिल्डिंग बांधत आहोत. सार्थक आराधनाचा हा अतिशय प्रीमियम लेआउट आणि हा जो व्ह्यू आहे, बिल्डिंगचा व्ह्यू इथं तुम्ही बघू शकता. 2 BHKचा 827 फुटाचा प्युअर कार्पेट आहे. 827 फुटाचा कार्पेट जरी असला तरी ज्या प्रकारचं त्याचं प्लॅनिंग आहे, त्याचं प्लॅनिंग इतकं सुंदर आणि इतकं साधेसं आहे की ज्यामध्ये 0% वेस्टेजेस आहेत. आपण इथं बघूया की 827 फुटाचा हा 2 BHK ह्याच्यामध्ये जेव्हा आपण फक्त लिव्हिंगचा साईज बघतो तर 18.5 फूट बाय 11.5 फुटाचा प्रशस्त मोठा असा लिव्हिंग आहे. आणि त्या लिव्हिंगला बाल्कनी ही अटॅच आहे 4 बाय 11.5ची. याच्यानंतर बाजूलाच किचन आणि डायनिंग आहे. त्याची लांबी 15.3, एवढा मोठा किचन आणि डायनिंगचा स्पेस आहे, 15.3 × 9. आणि त्याला सेपरेट ड्राय बाल्कनी आपण दिलेली आहे. त्याच्यानंतर पुढे आपण जातो तेव्हा इथल्या ज्या दोन्ही बेडरूम्स आहेत ह्या मिनिमम 13.5 फुटाच्या आहेत. सेकंड बेडरूम ही 12 बाय 13.5 फुटाची आहे. त्याच्यासोबत कॉमन टॉयलेट दिलेलं आहे. आणि मास्टर बेडरूम ही सुद्धा 13.5 फुटाचीच इथे आपल्याला दिसते. अशा प्रकारे 827 फुटाचा कार्पेट असलेला पण अतिशय मोठ्या लिव्हिंग, मोठ्या बेडरूम्स आणि सेपरेट किचन डायनिंग असलेला 2 BHK तुम्हाला नक्कीच आवडेल. अतिशय प्रीमियम आणि छान मोठा असा 3 BHK आपण इथं बनवतोय. त्याचा कार्पेट एरिया 1029 फुटाचा आहे. इथे आपण आतमध्ये आल्यानंतर ही लॉबी 6 बाय 5ची आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला लिव्हिंग आणि बाल्कनी सेपरेट आहे. लिव्हिंगचा साईज आहे 15.9 म्हणजे जवळजवळ 16 फूट आणि प्लस बाल्कनी 5 म्हणजे जवळजवळ 22 फुटाचं लिव्हिंग तुम्हाला इथं सेपरेट मिळतो. आणि वेगळा किचन आणि डायनिंग सुद्धा आपण इथं दिलेला आहे. त्यामध्ये ह्या ज्या मास्टर बेडरूम्स आहेत ह्या दोन्ही मास्टर बेडरूम 13.5 फुटाच्या आहेत. आणि ह्याची कॉमन बेडरूम आपण इथे दिलेली आहे. त्याच्यासोबत कॉमन टॉयलेट पण दिलेलं आहे. इथे 0% वेस्टेज, कुठल्याही प्रकारची एक्स्ट्रा लॉबी, मोठ्या टेरेसेस दिलेला नाही आहेत. आणि असा हा 3 BHK सुद्धा तुम्हाला आवडेलच. आपल्या सार्थक आराधना या प्रोजेक्टमध्ये प्रत्येक फ्लोअरला फक्त 4च फ्लॅट आहेत आणि 4ही फ्लॅट हे कॉर्नरचे फ्लॅट्स आहेत. ईस्ट वेस्ट असलेले हे फ्लॅट्स वास्तू कंप्लायन्स अतिशय छान असे आहेत. पूर्व पश्चिम असलेले दरवाजे आणि खिडक्या या सगळ्या घरांना आहेत. ही 7 मजल्याची बिल्डिंग आहे. आणि त्यासोबतच लहान मोठ्यांसाठी आपण सगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट अम्युनिटीज दिलेल्या आहेत की ज्या कमी मेंटेनन्स असणाऱ्या असतील, ज्यामध्ये मुलांना खेळायला जागा आहे, आउटडोर जिम आहे, सोसायटीचं ऑफिस बनवलेलं आहे. आणि वरच्या बाजूला आपल्याकडे अशी जागा आपण दिलेली की जिथे आपल्याला छोटी मोठी बड्डे पार्टी, मुंज किंवा एखादा किटी पार्टी, सोसायटीची पार्टी तुम्हाला इथे करता येईल. प्रत्येक फ्लॅटला इथे पार्किंगची मुबलक अशी व्यवस्था केलेली आहे. त्यासोबतच नवीन युगाच्या ज्या अम्युनिटीज आपण ज्याला म्हणूया आधुनिक युगाच्या अम्युनिटीज, त्यामध्ये सोलर सिस्टम फॉर PV, सोलर वॉटर हीटर, 3 टायर सिक्युरिटीज,
अट्रॅक्टिव्ह एंट्रन्स गेट अशा एक ना अनेक अम्युनिटीज आपण ह्या प्रोजेक्टमध्ये देत आहोत. सोबतच सार्थक आराधना ह्या प्रोजेक्टला अतिशय प्रीमियम आणि सुंदर अशी एंट्रन्स लॉबी आपण देत आहोत. अशी ही प्रीमियम बिल्डिंग आणि प्रीमियम फ्लॅट्स, प्रीमियम लेआउट आपल्याकडे आहेत. आपण आता यानंतर ज्या कस्टमर्सने आपल्याकडे बुक केलं आहे त्यांचा रिव्ह्यू आणि त्यांची मतं जाणून घेऊया. लेआउट तर छानच बनवलं आहे. आमच्या सर्व अपेक्षा त्याच्यात पूर्ण झालेल्या आहेत. जसं आपण पाहतो की सुरुवातीला आपण एंट्री करतो आणि हॉल आहे, तर हॉल पण व्यवस्थित स्क्वेअर शेपमध्ये आहे, व्यवस्थित चांगलं बांधलेलं आहे. आणि किचन आणि हॉल हे सेपरेट ठेवलेले आहेत, त्याला प्रायव्हसी आहे. आणि त्याचबरोबर जे बेडरूम्स आहेत ते मागच्या बाजूला असल्यामुळे त्याला पण प्रायव्हसी आहे. आणि ग्लास वर्क असल्यामुळे, विंडोज या सर्व ग्लासेस असल्यामुळे जास्तीत जास्त लाईट येईल आणि एअरी राहील अशा पद्धतीने तुम्ही प्लॅन बनवलेला आहे. तर प्लॅन चांगलाच आहे. आणि त्यात तुम्ही जे ॲम्युनिटीज दिल्या आहेत, पर्टिक्युलर टेरेसवरती जिम आहे, चिल्ड्रन कोर्ट आहे वगैरे, किंवा ऑफिससाठी मीटिंगसाठी जागा केलेली आहे, ज्या काही फॅसिलिटीज तुम्ही दिलेल्या आहेत त्या अपेक्षेपेक्षा दिल्या आहेत, चांगल्या दिलेल्या आहेत. आणि तुम्ही जागेचं फुल युटिलायझेशन केलं आहे, ऑप्टिमम युटिलायझेशन जे म्हणतो ते केलेलं आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त देता येईल असं पाहून तुम्ही तो प्लॅन बनवला. प्लॅन तर सुंदरच आहे, लेआउट फार छान आहे. आणि ॲज फार ॲज बिल्डिंग म्हणजे जे बाहेरचं जे अपिअरन्स आहे ते तर तुम्ही फार सुंदर बनवलं आहे, अपिलिंग आहे. मी मगाशी चर्चा करत होतो तसं म्हटल्याप्रमाणे तुमचा एंट्रन्स लॉबी फार इम्प्रेसिव्ह आहे. आणि फर्स्ट इम्प्रेशन इज द लास्ट इम्प्रेशन. तर एंट्रन्स लॉबी पाहून कोणालाही भुरळ पडेल असंच आपला प्लॅन आहे. चांगलं आहे, म्हणजे हॉलही मोठा आहे, किचनमध्ये भरपूर उजेड, मुख्य म्हणजे सगळ्या खोल्यातनं उजेड आहे भरपूर, त्यामुळे ते म्हणजे चांगलं वाटतं. आणि आजूबाजूचं लोकेशन तर चांगलंच आहे. आणि बिल्डिंग तर प्रश्नच नाही, खूपच छान आहे. मी एक शब्द आम्हाला वापरेन खूप की समाधान आहे. बिल्डिंग एलिव्हेशन युनिक टाईप केलेलं आहे. हां, आधुनिक पद्धतीचं आहे. लोकेशन चांगली आहे, बांधकाम प्लॅन चांगलं आहे. एलिव्हेशन चांगलं आहे. आणि क्वालिटी ऑफ वर्क आत्तापर्यंत मी जे पाहिलं खूपच चांगलं आहे. आणि एकंदरीत सार्थक आराधनाचा म्हणजे सार्थक बिल्डरचा अप्रोच आणि ॲटिट्यूड खूप चांगला आहे. आणि पूर्ण सहकार्य करतात, चांगलं काम करतात. त्याच्यामुळे नवीन माणसाने तिथं फ्लॅट घ्यायला काही हरकतच नाही आणि तो नक्कीच घेईल. एकंदरीत तुमचा प्लॅन पाहून, एलिव्हेशन वगैरे सगळं पाहून ही विल बी व्हेरी हॅपी, ही विल बी टोटली सॅटिस्फाईड. सार्थक आराधना हा प्रोजेक्ट कोथरूडमधील लोकमान्य कॉलनी येथील जीत ग्राउंडजवळ आहे. यामध्ये 2 आणि 3 BHK या दोन्ही टाईप्सचे फ्लॅट्स आहेत. हा प्रोजेक्ट प्लॅन करताना यामध्ये कार्पेट एरियाचं 100% युटिलायझेशन होईल. यामध्ये काही वेस्टेज होणार नाही आणि सोबतच सर्वांना कम्फर्टेबल फील होईल या हिशोबाने नॅचरल लाईट आणि व्हेंटिलेशन आपण प्लॅन केलेलं आहे. सोबतच बिल्डिंगचं एलिव्हेशन हे खूप प्लीजिंग आहे, इतरांपेक्षा वेगळं आहे. म्हणल्याप्रमाणे एक लँडमार्क प्रोजेक्ट ठरेल अशा पद्धतीचं एलिव्हेशन प्लॅन केलेलं आहे. यामध्ये चिल्ड्रन प्ले एरिया, सिनियर सिटीजन एरिया, सोबतच पार्टी लॉन, EV चार्जिंग स्टेशन आणि PV सोलर आपण यामध्ये देतो आहे. यासारख्या आणखी मॉडर्न ॲम्युनिटीज आणि हाय स्टँडर्ड स्पेसिफिकेशन यामध्ये आपण पुरवत आहोत. लक्झरी, कम्फर्ट आणि कन्व्हिनियन्स यांचा परफेक्ट ब्लेंड म्हणजेच सार्थक आराधना.